शारदानगर येथील खासगी बागेत कोणत्याही प्रकारचे धार्मिक स्थळ होणार नसतानाही विनाकारण माजी आमदार नितीन शिंदे हे या जागेबाबत आणि तिथे धार्मिक स्थळ होत असल्याबाबत वक्तव्य करत आहेत असा आरोप मुस्लिम समाजाकडून करण्यात येतोय। सदर जागेवर महापालिकेचे आरक्षण होतं, मात्र याबाबत संबंधित जागा मालक नदाफ यांनी न्यायालयीन लढा लढून सदर जागेवरील महापालिकेचे नाव कमी करण्याबाबत कोर्टाचे आदेश सुद्धा घेतले आहेत। याबाबत न्याय पृष्ठभाग असतानाही माजी आमदार नितीन शिंदे यांनी या जागेमध्ये मुस्लिम समाजाकडून धार्मिक स्थळ उभारले जाणार असल्याबाबत भाष्य केलं आहे। हे सरकार खोटं असून या ठिकाणी कोणत्या प्रकारे धार्मिक स्थळ होणार नसल्याचा खुलासा जागा मालक नदाफ यांनी केला आहे। माजी आमदार नितीन शिंदे यांच्याकडे याबाबत कोणताही पुरावा असेल तर त्यांनी सादर करावा, अन्यथा समाजाची जाहीर माफी मागावी असा इशाराही मुस्लिम समाजाकडून देण्यात आलाय। या पत्रकार परिषदेस आसिफ बाबा, करीम मेस्त्री, युनुस महाद, लालू मेस्त्री, शाबाज नायकवडी, सरफराज शेख, अयूब नदाफ, अझहर फकीर आदी उपस्थित होते। सांगलीमध्ये अलीकडच्या काळामध्ये एक नवीन फंडा चालू झालेला आहे। कुठल्या परिस्थितीमध्ये सांगलीमध्ये जातीवाद वाढला पाहिजे, जातीवाद वाढून मुस्लिम समाज भडकाऊ झाला पाहिजे, भडकला पाहिजे आणि मुस्लिम समाजाच्या बद्दल इतर समाजामध्ये अपप्रचार झाला पाहिजे या उद्देशाने काही संघटना काम करत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट केलं जात आहे। त्या अनुषंगाने कुठेही एखादं मुला मुलीचं प्रेम प्रकरण जर झालं आणि खास करून जर मुलगा मुस्लिम असला की त्याला 100% लव द्यायचं, नाव द्यायचं आणि वाद निर्माण करायचा। एखाद्या गल्लीमध्ये गटरीच्या वरून किंवा घरगुती भांडणातून भांडण झालं तरी ते भांडण जातीवादी भांडण म्हणून त्याला डिक्लेअर करायचं। एखाद्या प्रॉपर्टीचा जर वाद असेल तो लँड जहाज म्हणून त्याचा प्रश्न उपस्थित करून वातावरण टाईट करायचं। त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठिकाणी ज्या मशिदी, मद्रसे किंवा खानका किंवा दर्गा ह्या ज्या आमच्या आहेत जमातखाने, या ठिकाणी बी ऐनकेन प्रकारे कुठल्या त्या कारणानं गुंटेवारीमध्ये जरी बांधकाम असले ते अनाधिकृत बांधकाम म्हणून त्याचा वाद उपस्थित करायचा। अशा पद्धतीने वातावरण तंग करण्याचा जो प्रकार चालू आहे तो जाणून बुजून जातीवाद वाढवण्यासाठी केला जात आहे। त्यासाठी आम्ही वेळोवेळी पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल माहिती देऊन त्यांच्यावरती कारवाई करण्याची प्रत्येक वेळा आम्ही विनंती केली, पण त्याच्याबद्दल आजपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही। आता परवा शारदानगर मधला जो विषय आहे तो वैयक्तिक प्रॉपर्टीचा विषय होता। वैयक्तिक प्रॉपर्टी महापालिकेचा आणि वैयक्तिक मालकाचे वाद होते। त्या वादामध्ये कोर्टाचा निकाल लागून ती सदरची प्रॉपर्टी ही मालकाच्या नावावर झाली। मालकाच्या नावावर झाल्यानंतर मालकाने स्वतःच्या वापरासाठी तिथं उठण्या पटण्यासाठी शेड मारण्याचा प्रयत्न करत असताना तिथं काही जातीवादी लोकांनी जाऊन दंगा केला आणि असा आवा आणला की त्यामध्ये मशीद बांधत होते म्हणताना आम्ही काम बंद पाडलं। जर त्यांच्याकडे मशीद बांधण्याचं कुठलं परियोजनाचं कुठला कागद असेल तर त्यांनी दाखवावा। त्यांनी मशिदीचं एखादं कुठलं आमचं डिक्लेरेशन असलं किंवा कुठल्यामध्ये नोंद असली किंवा नकाशा त्यांच्याकडे असला तर त्यांनी दाखवावा। असला कुठलाही प्रकार त्यांच्याकडे नाही, पण जाणून बुजून त्या ठिकाणी अनाधिकृत मशीद बांधत होते असं वातावरण निर्मिती करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या आणि इतर समाजामध्ये मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण केलेला आहे। तर आम्ही या प्रेसच्या माध्यमातून आम्ही आता आवाहन करतोय की ज्यानं हे प्रकार केलेला त्याने जाहीर माफी मागावी, अन्यथा त्याच्या विरोधामध्ये योग्य ते कारवाई करण्याचा समस्त मुस्लिम समाज समितीतर्फे प्रयत्न केला जाईल। आता ह्याच्यासाठी आग्रही असलेला एकच नाव म्हणजे नितीन शिंदे, जे स्वतःला राजे म्हणतात, डोळे वटारून बोलायचं, वरती बोट करून बोलायचं, खोटं बोलायचं आणि रिटून बोलायचं। त्यांना वाटतं की मी असं ताट मानणं असं करून बोललो म्हणजे लोक भेटतात, तर तो गैरसमज आहे। असल्या कुठल्या डोळे वाटण्यामुळे आम्ही भेटणारी नाही, फक्त सण करतो बाबासाहेबांचा कायदा मानण्याकरता। बाबासाहेबांचा कायदा मानला पाहिजे, बाबासाहेबांचा कायदा आणि बाबासाहेबांनी दिलेल्या कायद्याचं पालन केलं पाहिजे यासाठी आम्ही सण करतोय। याचा अतिरेक होत चाललेला आहे आणि पोलीस प्रशासनानं त्याच्यावरती तत्परने त्याच्यावरती दखल घेऊन असा जातीवाद पसरणाऱ्यावरती योग्य कारवाई करावी अशी पोलीस प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहे। हे सगळं कशासाठी केलं जातं, काय कारण काय असतं? ह्याचं कारण म्हणजे राजकीय लाभ उठवणे। मी हिंदू हृदय सम्राट होण्याची एक स्पर्धा लागली आता सध्या।
आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन प्रथा पडलेली आहे, मी कसा हिंदू विरुद्ध सम्राट होईल त्यासाठी काय केलं पाहिजे तर मुसलमानाच्या विरोधात बोला, जितकं होईल तेवढं बोला, जेवढं जास्त बोलता येईल तेवढं ते हिंदू विरुद्ध सम्राट होते. मुसलमानाच्या विरुद्ध जास्त बोललं की तो मोठा हिंदू विरुद्ध सम्राट. आता शाल एक पांघरायची भगवी शाल घातली की उदय सम्राट, जादा मुसलमानाच्या विरुद्ध बोलला की हिंदू विरुद्ध सम्राट. असं गल्ली बोळातले बी हिंदू विरुद्ध सम्राट व्हायला आहेत. राज्य लेवलवरती आणि जिल्हा लेवलवरती बी हिंदू विरुद्ध सम्राट तयार व्हायला आहेत. ते फक्त कशामुळं तर मुसलमानाच्या विरोधात जेवढं बोलता येईल तेवढं बोला, हे बोलायचं आणि हिंदू विरुद्ध सम्राट जी स्पर्धा चालली आहे त्या स्पर्धेसाठी त्यातून राजकीय लाभ उठवणं हा त्याचा एकमेव उद्देश आहे.